विधानसभेच्या निवडणुका आणि महाराष्ट्रामध्ये कुठे गेलो एक वेगळं वातावरण साधलं. तेव्हा सगळ्यांना लोकसभेची निवडणूक आठवतात. देशामध्ये एक वेगळं चित्र होतं. देशाचे प्रधानमंत्री सगळीकडे जाऊन सांगत होते की 400च्या वर आमच्या जागा आहेत आणि त्यामुळे समान देशामध्ये एक वेगळं वातावरण तयार झालं. अनेक राजकीय पक्षाचे नेते निवडणूक लढवायला सुद्धा तयार आहेत. पण आम्ही लोक महाराष्ट्रामध्ये हिरत होतो. मला महाराष्ट्राच्या जनतेचा सूर हा वेगळा हे जाणवत होता. नेते हे त्यांचा निर्णय घेऊ शकतात, पण सामान्य कार्यकर्ता जो काही निर्णय घेतो पण त्याची बांधिलकी मतदाराची डायरेक्ट. त्यामुळे सामान्य कार्यकर्त्यांचं मत त्यांच्या भावना ह्या वेगळ्या होत्या असा माझा अनुभव होता. त्यामुळे आपण निवडणुका लढल्या. आम्ही 3 पक्षांना एकत्र केले. उद्धव ठाकरेंचा पक्ष, काँग्रेसचा पक्ष आणि आपला जयंत पाटील यांच्या नेतृत्वाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. आणि बसून आम्ही निकाल घेतले. माझ्या वाचण्यात त्यावेळेला आलं काही लोकांनी छापलं हे लोक सगळे बसलेत केले. हाताचा मोठा मोजे इतके सुद्धा यांचे लोक येणार नाही. पण आम्ही ठरवलं की नावे त्यांच्या कारणाने पण तरुण पिढी आणि सामान्य कार्यकर्ता याची सामान्य जनतेची नाळ तुटलेली नाही, ती कायम आहे. आणि त्यामुळे कुणी काही वेगळं ते यश आपता येईल. आणि जागा वाचून घेतल्या. 5 वर्षाच्या पूर्वी जी निवडणूक झाली होती तेव्हा राष्ट्रवादीचे 4 लोक निवडून आले आणि काँग्रेसचा 1 निवडून आला. सर्व निवडणुकांचे 5, बाकी सगळे दुसऱ्या लोकांचे लोक. ही निवडणूक त्यामुळे आणखी अवघड असा समज होता. पण माझी स्वतःची जी एक दृष्टी आहे महाराष्ट्रावर तिचं मला वेगळं चित्र दिसत होतं. आम्ही जागा वाचून घेतल्या आणि जागा वाचून घेतल्याच्या नंतर तुम्ही बघितले तुम्ही सगळ्यांनी कष्ट केले आणि तुमच्या कष्टाने जिथं 1 जागा काँग्रेसची होती आणि राष्ट्रवादीच्या 4 होत्या तिथं 31 जागा आपल्याला निवडून आल्या. आणि राष्ट्रवादीने फक्त 10 जागा निवडल्या, त्याच्या 8 निवडून आल्या. आणि त्याची तुम्ही 1 निवडून आली. ही वादावरची लोक याचा अर्थ की लोकांचं मत कार्यकर्त्यांच्या विचाराशी सहमत होणार होतं. आणि नेते जे होते ते आणि जनता यांच्यात अंतर होता आणि त्याचा निकाल त्यांच्या निवडणुकीमध्ये आपल्याला बघायला मिळाला. बारामतीची निवडणूक तिच्याकडचं देशाचे लक्ष होतं. प्रधानमंत्र्यांच्या पासून सगळेजण या निवडणुकीची चर्चा करत होते. असतील नसतील तेवढे सगळे मंत्री त्यांचे सहकारी त्यांनी बारामतीला भीती दिली आहे. मोठ्या मोठ्या लोकांनी भाषणं केली आणि काही झालं की ही जागा मी जिंकणार अशी भावना ही त्याची काही केली होती. पण त्यांची काही भावना असली तर तुमच्यासारख्या लोकांची कार्यकर्त्यांची लोकांची बांधिलकी जी आहे तिचा फार कोणी करू शकत नव्हता. आणि तोच निकाल तुम्ही लोकांनी कालच्या निवडणुकीमध्ये हा मोठा फरक. इंदापूरची चर्चा काय, बारामतीची चर्चा काय, या सगळ्या ठिकाणच्या चर्चा सोडून देशात होत्या.
पण तुम्ही ठरवलं की तुम्ही चर्चा करत राहा, आम्ही आमचं काम करतो आणि न बोलता करतो. त्याचे काम तुम्ही लोकांनी केलं आणि मोठ्या मताने मला आठवत नाही 26,000 इंदापूर आणि 1,58,000 आणि 1,58,000 मतांनी तुम्ही आपली जागा निवडून आणली. त्याच्यामध्ये हा सत्य असतो. आता निवडणुका दुसऱ्या आल्या, वातावरण बनलेलं. काही लोक असे असतात की आभाळाकडे बघून पाऊस पडेल का नाही याचा अंदाज. आता काही लोकांना अंदाज आला पाऊस पाणी व्यवस्थित होईल, त्यावेळेस साहजिक असते. सर्व आपल्या वेळेची आस्था प्रेम लोकांच्या मनामध्ये वाढली. आज खरं म्हणजे ते रोजचा दिवस मोठा अडचणीचा. सकाळी झोपेचं उठल्याच्या नंतर कोणत्याही गावी जा, कारण नगरला होतो, जामखेडला होतो, कर्जतला होतो, त्याच्या आदल्या दिवशी नाशिकला होतो, त्याच्या आदल्या दिवशी कराडला सातारला होतो, त्याच्या आदल्या दिवशी चिपळूणला रत्नागिरीला होतो. कुठेही गेलो की सकाळी हजारो संख्येने कार्यकर्ते जमतात, लोक जमतात आणि अपेक्षा करतात त्याच्यामध्ये काही चूक नाही, त्यांचा तो अधिकार. पुन्हा संधी द्यावी, पुन्हा देऊ नये याच्याबद्दलचा आग्रह करण्याची भूमिका कार्यकर्त्यांनी केली तर त्यामध्ये काही चुकीचं नाही. आणि ते ठिकठिकाणी लोक आपले मतं मांडतात. त्या लोकांच्या एक खात्री झालेली आहे की उद्याचं महाराष्ट्राचं चित्र आपली जी आघाडी आहे तिच्याच हातात आहे. आणि काय वाटेल ते कसं करायला लागले तर या निवडणुका 100% जिंकायचा हा निकाल तुमच्यासारख्या हजारो कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी केलेला आहे आणि त्यामुळे चांगले निकाल लागतील याच्याबद्दल माझ्या मनात सरकार आहे. आता उमेदवारांची संख्या वाढली, शेवटी काय करायचं कसं करायचं. आम्ही 3 लोकांची कमिटी केली. काही निवडणूक 3 पक्षाचे लोक एकत्र येऊन लढणारे. त्या 3 लोकांच्या कमिटीमध्ये राष्ट्रवादीकडनं जयंत चौहाटी, काँग्रेसकडनं नाना पटोले आणि शिवसेनेकडनं संजय राऊत. आणि या 3 लोकांना निर्णय घेण्याच्या शिफारस करण्याचा अधिकार दिला. त्यांनी एक आणखी कमिटी केली आणि त्यांनी असं ठरवलं की प्रत्येक तालुक्यात जो इच्छुक असेल त्या संबंधीचा सर्वे स्वतंत्र यंत्रणेसाठी करायचा. आणि तो सर्वे करून घेताना जो उमेदवार इच्छुक आहे त्याला विचारायचं नाही. सामान्य कार्यकर्ते जे गावागावाचे पदाधिकारी म्हणजे कोणी फंड्स असेल, सरपंच असेल, सोसायटीचा चेअरमन असेल, दूध संस्थेचा पदाधिकारी असेल, अशा लोकांसोबत हे घेऊन त्यांचा सर्वे लोकांची भावना काय या संबंधीचा या कमिटीच्या पुढे येईल आणि नंतर कमिटी या उमेदवाराच्या मुद्द्याची शिफारस ही करते आणि त्याचा निर्णय हा घ्यायचा. प्रयत्न असा आहे की हे सगळं काम येत्या 8 ते 10 दिवसात संपले पाहिजे, पण त्यानंतर निवडणुका जाहीर होते. तुम्ही वाचलं असेल की गेले 2 दिवस निवडणूक आयोगाची टीम महाराष्ट्रात आहे आणि साधारणतः त्यांनी राजकीय पक्षाच्या चर्चा केल्या आणि त्यातनं उद्या तारखा ते ठरवणारे तो त्यांचा अधिकार आहे. माझा स्वतःचा अंदाज आहे की साधारणतः 6 ते 10च्या दरम्यान ते तारखा जाहीर करतील आणि त्या दिवशी ज्या दिवशी जाहीर करतील त्या दिवशी आचारसंहिता होईल आणि तिथं पुढं एका आठवड्याच्या नंतर अर्ज घेण्याची सुरुवात होईल आणि साधारणतः मतदान हे 15 ते 20 नोव्हेंबर
या तारखेच्या आसपास मतदान याची तारीख ही पक्की ठरवायची शक्यता आहे. आणि त्यामुळे आता सगळं जवळ आलेलं आहे. ही कमिटी नेमली, त्यांची बैठक आज 30 तारीख, उद्या परवा 3 दिवस आहेत. त्या 3 दिवसाचे त्यांचं म्हणणं काय असेल ते मानतील आणि त्यानंतरचा निकाल त्या ठिकाणी घेतला जाईल. असा हा 3 भागाचा निर्णय झाला. असा आणि आपल्या भाषामध्ये ठिकठिकाणी लोकांचा अतिशय आग्रह वेगवेगळ्या प्रकारच्या उमेदवारांना संधी द्यावी. याच्यात 2-3 कॅटेगरी. काही लोक असे आहेत की ज्यांनी कालच्या निवडणुकीमध्ये अतिशय मेहनत पक्षाच्या साठी असा एक वर्ग आहे. दुसरा एक वर्ग असा आहे की त्यांनी पक्षासाठी काम केलं पण नंतर दबाव आला आणि त्याच्यामुळे जरा इकडे तिकडे काही गडबडी झाली आणि काही लोकांनी सरळ विरोध केला आणि तेही चुकीचं आपल्याकडे बघतायत. आणि त्यामुळे सगळ्या प्रकारचे इच्छुक आज पक्षाकडे आहेत. या 3 प्रकारच्या इच्छुकांच्या संबंधीचं म्हणणं या कमिटी सर्व मानले जाईल आणि त्या संबंधीचा निकाल ते घेतील. ही आपली घराची पक्षाची भूमिका त्याच्यामध्ये घालणार. आपल्या जिल्ह्यामध्ये या वेळेला उमेदवारांची संख्या फार आहे. का एकदम संख्या वाढली त्याच्या खोल्यात जायची गरज नाही तेवढं माहिती. आणि त्यामुळे आता संख्या वाढली नाही त्याचा परिणाम 2 झाले. एक, लोकांच्यात चर्चा सुरू झाली आणि कार्यकर्त्यांच्यात अस्वस्थता सुरू झाली. लोकांच्या चर्चा काय, तुमच्या माझ्यापेक्षा या देशाच्या लोकशाहीला सामान्य मतदार हा अधिक चांगला आहे. तो माझ्यापेक्षा चांगला आहे, तुमच्यापेक्षा चांगला आहे. त्याला कळतं. तो बोलत नाही बाहेर पण त्याला कळतं. आता महाराष्ट्रात चर्चा ही आहे लोकांच्यामध्ये. कालपर्यंत शिकलं होतं, आज शिकलं काय काही ही झपक्या आवाजामध्ये लोकांच्या चर्चा आहे. आणि ती चर्चा इंदापुरात सुद्धा याचं मला दिसतं. त्यामुळे ही झपक्या आवाजाची चर्चा कार्यकर्त्यांना अस्वस्थ करणारी चर्चा जी आहे त्याची नोंद नेते लोकांना घ्यावी लागेल आणि त्यातून निर्णय घ्यावा लागेल. मी तुम्हाला एवढंच सांगतो की जो काही निर्णय घेतला जाईल तो विचारून संघटनेचे जिल्ह्याचे तालुक्याचे अध्यक्ष त्याच्यानंतरचे बाकीचे पदाधिकारी त्यांना विश्वासात घेऊन त्याचा निर्णय घेतला जाईल. निर्णय घेताना निवडून येण्याची क्षमता याच्यात सगळं केली जाणार नाही. माझं स्वतःच जे असेसमेंट आहे निवडून येण्याच्या क्षमतेची शंकेची स्थिती इंदापूर तालुक्यात वेळीच नाही असं मला स्वतः वाटतं. इंदापूरची जनता किंवा लोकांच्या आहे, कार्यकर्त्यांचा तर सन्मान ठेवेल आणि इंदापूर या तुमचा प्रतिनिधी तुमचं काम करण्याच्यासाठी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आहे हे चित्र या ठिकाणी घडेल याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगतो, तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. थोडं झाले काय आता पुणे जिल्ह्यात जागा आहे. कुठल्या तालुक्याचे कार्यकर्ते होते की ही जागा आम्हालाच पाहिजे, सगळ्या जागा आम्हालाच पाहिजे. बाकीच्या प्रचार करायचा तू काही ठिकाणी जागा द्या लागतील काँग्रेस. एका दिवशी जागा शिवसेनेने सुद्धा शोधावं लागेल. जागा पुणे जिल्ह्यात काही 16-18 जे आहे ते 18 वेळी तुम्ही 10 घ्या, 11 घ्या, 12 घ्या, बाकीचे काहीतरी ठेवा. पण ठिकठिकाणी मी जातोय सगळे सांगते हिचा आपलाच नियोजन दुसरं कोणाचं येतच नाही म्हणून सांगतात आणि आपल्याच निवडून येतं म्हणजे आपल्याच सगळ्या जागा आहेत. आता आघाडी म्हटल्याच्या नंतर ही भूमिका घेऊन चालत नाही. तिथे तरतूद करावी लागेल, काही जागा शोधावी लागते
आणि ज्यांच्यासाठी जागा सोडल्या त्यांच्यासाठी कामही करावं लागेल. नुसतं सोडायचं नाही तर निवडून आणायची. तर काही झालं तर उद्या त्याला महाराष्ट्राचं राज्य हे आणायचं म्हणजे आणायचं आणि त्याच्यातून लोकांचे प्रश्न सोडायचे. ही भूमिका घेऊन आम्ही कामाला लागलेलो आहोत. फार चिंता करत बसू नका. असं तुम्ही मला माझे दादांनी सांगितलं की बाहेर इथे लोक आहेत. इंदापूर तालुक्यात काही गाडी बिडी शिल्लक आहे का नाही? बाहेरच एवढं मोठ्या संख्येने तुम्ही या ठिकाणी आला आणि त्याचं कारण कालच्या निवडणुकीत तुम्ही जे कष्ट केले त्यामुळे तुमचा अधिकार आहे. पुढे सुद्धा काय करावं या संबंधीचं नेत्यांना सांगायचं. त्या फाई तुम्ही चालत तुम्हा सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. या संबंधी आपली कविते आज उद्या फरवळ होते आणि त्याची चर्चा करून योग्य निर्णय घेतली. माझ्या माहितीप्रमाणे जैनसभातील पक्षाचे अध्यक्ष त्यांनी थोड्या लोकांशी विचार निर्णय केला. काही लोकांशी चर्चा केली आणि ते निर्णय लोकच होती. सीट निवडून आणण्याची आमदार राष्ट्रवादीचा हा निकाल तुम्ही घेऊन कामाला लागा एवढंच सांगतो. पुढच्या कामाला मला सांगा.